तर नमस्कार मित्रांनो, आपली ही सेकंड व्हिजिट जाणार होती मुंबई कालव्याला. आणि व्हिजिट म्हटल्यावर काय यार, आपल्यात तर वेगळा जोश असतो. चला म्हटलं मग जाऊनच यावं यार, शेवटची व्हिजिट असेल मी बी, मग जावं म्हटलं आपण बी. मग काय आमचे मित्र आले आम्हाला सोडायला इकडं दर्ग्याजवळ. बसलो नाही तर गाणे सुरू झाले. आमच्या मुलांना डान्स काय आवडतो कायच माहिती. नंतर बस थांबली चहा पाण्याकरता. अशी तर काही चहा घेत नाही आपण, ॲसिडिटी होती म्हणून. पण म्हटलं घेऊन बघ बाबा, बाहेर आलं तर. पण चहा विचारलं तर 40 रुपयाला. म्हटलं जाऊ दे बाबा, आपल्या बजेटच्या बाहेर आहे. मग काय बसलो बसमध्ये चुपचाप. पण म्हटलं चला बाबा खिडकीतून जरा व्हिडिओ काढा. मग काय चाललो. मग आता काय करते तरी, थोडं पुढे येत नाही तर परत बस थांबली. मग काय उतरलो परत. पोरांच्या चालू होत्या मास्तरसोबत गप्पा. सकाळी फ्रेश व्हायसाठी उतरले सगळे. चला म्हटलं भाऊ आपण बी फ्रेश होऊन जावं. काय परत जायचं आपल्याला व्हिडिओच्या ठिकाणी, आपण बी चांगलं दिसलं पाहिजे. मग काय काढला कॅमेरानं सुरू झालो आपण बाबा. हे दात घुसरेल बा पोरं इथं. म्हटलं आपल्याला बाबा व्हिडिओचंच काम आहे, दुसरं काहीच नाही आपल्याला. मस्त फ्रेश बीच झालो. म्हटलं चला आता नाश्ता करावा. नाश्त्याला आमच्या आधी आमची मंडळी जाऊन बसली होती. म्हटलं काय बाबा आमच्यासाठी थांबले नाही. मग काय नाश्ता बिष्टा झाला मस्त. आता चहा घ्यायची. म्हटलं चहा घेऊन जायचं आहे बाबा, व्हिजिटलाच जायचं आहे. आता रेडी होऊन बसले परत सगळे बसमध्ये. आता आम्हाला जायचं होतं लोड डिस्पॅच सेंटरला मुंबईला. आता लोड डिस्पॅच सेंटर काय असतं, आता आम्ही गंजे पुस्तकात शिकलो. पण आम्हाला मुळात कसं आहे बाबा ते पाहणं गरजेचं. म्हटलं जावंच लागेल बाबा. आता मग काय हे मध्ये एंट्री करायला होता आम्ही गेटमध्ये. मस्त मस्त साहेब घेतलं तिथं. काय प्रोसेस ती केली. आपल्याला काही काम नसतं बाबा. तर मध्ये काय मोबाईल अलाउड नव्हता. मग मोबाईल बंदच होता मध्ये. मग पाहून आल्यानंतर म्हटलं आता बाबा जरी शूट करायलाच पाहिजे. आता जायचं होतं आपल्याला बीचवरती. आता सगळे मात्र झोपून राहिले, कारण रात्री पण जागे होते आणि विजिटमुळे पण थकले होते. कारण बीचवर जायला एनर्जी पाहिजे होती. मग काय आलो परत बीचवरती बाबा. आपण बीचवरती आलो, सगळ्यांना चेंज केलं. आपण लगे बीचवर कॅमेरा शूट चालू केलं. आपण कॅमेरा चालू केला म्हणजे सगळे आपल्याकडे बघणार. असे आमचे सेकंड इयरचे पहा आहे. ही आमची थर्ड इयरची गँग पहा. यांना सांगितलं होतं जास्त मध्ये जायचं नाही, त्याच्यामुळे अलीकडेच थांबेल होते. बा आता मी शूट करत होतो म्हणून माझ्या अंगावर पाणी फेकले. यांना म्हणलं थांब, मा मोबाईल फक्त बाजूला ठेवून या, मग तुम्हाला आल्यावर सांगतो. कारण मग हातात मोबाईल असताना माझ्यावर पाणी फेकत होते. मग यांना म्हणलं थांबा आता मोबाईल ठेवून द्या, मग सांगतो तुम्हाला. नंतर पुढे येऊन पाहिलं तर आमची गँग गप्पा मारत होती. म्हणलं जातो आपलं काही काम नाही बाबा. आपण गेलो मटका कुल्फी खायला. मटका कुल्फी तर अशी लागली. म्हटलं काय जबर बाबा, आपल्या संभाजीनगरमध्ये तर काही भेटलीच नाही बाबा आपल्याला आतापर्यंत. पाण्यात खेळून चाललो होतो बाबा पण स्टेच्या ठिकाणी. आता आपले कपडे ओले होते म्हणून काय सीटवर बसायला चान्स नाही भेटला आपल्याला. आलो आता स्टेच्या ठिकाणी. आता जंजिरा किल्ला आहे तिथं स्टे होता. म्हटलं चला बाबा आपण बी आता उतरून घ्यावं. मग काय आता सगळे बॅगा उतरत होते. चालवा म्हटलं बाबा आता. मग काय चाललो आता स्टेच्या ठिकाणी. हॉटेल केली होती. म्हटलं चला. ह्या बाय आमच्या दुशिंग मॅम. यांच्या वजनापेक्षा यांची बॅग मोठी झाली. त्यांना काही तोलाना नाही. त्यांना 2 जण पाहिजे त्यासाठी. पुढं येऊन पाहिलं तर लयच गर्दी होती बाबा हॉटेलमध्ये एंट्री करायसाठी. म्हटलं आपण मागच थांब बाबा, आपल्याला काही घाई नाही. आपण 2-5 मिनटं लेट जाऊ. मग काय म्हटलं चला तोपर्यंत व्हिडिओ शूट करून घेऊ. जाऊ द्या काय तरी त्याच्यात आपल्याला काय दुसरं काम आहे. 2 मिनटं लेट जाऊ आपण. बॅगा ठेवून फ्रेश झालो आणि आलो जेवायला. भूक इतकी लागेल होती. म्हटलं कधी जेवायला भेटतं कधी नाही. मग पोरं यायची बाकी होती. म्हटलं तोपर्यंत नाश्ता करून घ्यावा बाबा आपण. मग काही नंतर खरं नाही राहणार काही. हे आमचे कॉमेडी किंग मित्र पहा, वैभव आणि अशोक. आलो होतं जंजिरा किल्ल्यावरती बाबा. इथून काय आता पोटना जायचं होतं. म्हटलं चला घ्या बाबा उतरून. तिथून काय बस काय उडवता येणार नाही आपल्याला पाण्यावरतून. मग काय चाललो आता बोटिंगकडं. म्हटलं तिकीट काढून जावं लागेल. चला म्हटलं मग गर्दी नको व्हायला. परत गेलो. मग काय बसलो आता बोटमध्ये. आपण पहिल्या वेळेस बसलो होतो बाबा. आपल्याला याच्या आधी कधी अनुभव नव्हता बोटमध्ये काय रस्ता किंवा कसं फील होतं. म्हणून घेतला लाईफ जॅकेट घालून. ती बी त्याला चेन नव्हती. म्हटलं बुडलं तर काय करावं. पण म्हटलं जाऊ दे बाबा, सगळ्यांनाच घातला आपण बी. घ्या बोलून देवा भरोसे. मग काय करणार आहे आता. ते देवा भरोसा घातला आणि घेतला बसून. हे समोर किल्ला दुसरं पाण्यामध्ये. याच्या आधी आपण कधी बोटीमध्ये बसलोच नव्हतं. काय करणार तरी आज जोग आला. म्हटलं चांगलीच गोष्ट आहे बाबा. आलो किल्ल्यावरती. आपल्याला दुसरा फोटो बिटो काढायचा काहीच एन्जॉय नाही मित्रांनो. आपल्याला फक्त ना एक असतो म्हणजे व्हिडिओ काढायचा. हे आमच्या पुरी पहा, जिथं नाही तिथं नुसते फोटो पाहिजे यांना. किती फोटो नुसते फोटो लागायचे त्यांना. आमचे पोरं नुसते म्हणते हॅलो गाईज करा, हॅलो गाईज करा. व्हिडिओ काढला का त्यांचा एकच सुरू होतं, शुद्ध हॅलो गाईज कर, हॅलो गाईज कर. तिथून झालं आलो जेवायला. म्हटलं आता बाबा जेवण पाहिजे दुपारचं बाबा. हे जेवणाला आलो सगळे बाबा. म्हटलं आता आपल्याला मोबाईल ठेवून जरा जेवण करायला लागेल बाबा. जेवण पहिले महत्त्वाचं आहे, एनर्जी महत्त्वाची नाव. हे जेवण बिवण झालं. चाललो बसमध्ये बसायला. आता आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं ना. मग काय सगळे जेवण करत होते. सगळे हाय बाय करत होते व्हिडिओमध्ये आपल्या. चाललो आता जंजिरा केल्यावर ना आपण दुसऱ्या ठिकाणी. सगळे हाय बाय मस्त सगळे जेवण बिवण टाकाटाक बसलो होते. म्हणलं आता आपण बी काय मस्त पैकी आता समोर गप्पा आणू जरा पोरांसोबत आणि थोडं व्हिडिओ काढून घेऊ. हे मस्त पेट्रोल संपलं. आता पेट्रोल भरवले गाडीमध्ये. म्हटलं चला वाजूपर्यंत आपण खाली उतरून घेऊ जरा. हे आमचे मित्र पहा, हे खरं महत्त्वाचं काम करेल. कारण सगळ्याला पाणी पाजायचं पुण्याचं काम त्यांनी केलं. आता तिथून आलो नंतर परत पुढे आम्ही चहा पाण्याला थांबलो. आमचं थांबायचं काम म्हणलं विशेष नाही. हे आमच्या दुसरी मॅडम पहा, कुत्र्याला बिस्किट टाकताय. यांच्याकडून जनसामान्याचे कामं करा ते यांच्याकडून शिकलं पाहिजे बाबा. खरं अर्थ काय यांचं वाला. यांना म्हणतात
तिथून आता उतरलो आपण मस्तपैकी. आपल्याला स्टे व्हायचं दुसऱ्या ठिकाणी लोणावळ्याला आपल्याला जायचं होतं वॉटर पार्कला. मग आदल्या दिवशी आपला स्टे व्हायचा मस्तपैकी. रूममध्ये आलो. रूम तर काहीच VIP बाबा. म्हटलं पैसेच फिटले बाबा. पुऱ्या ट्रिपमध्ये आपले पैसे फक्त रूम पाहूनच फिटले. म्हणलं वा फ्रेश झालो मस्तपैकी. समोर एक फोटो काढावा. चला म्हटलं जेवायला बाबा. हे मात्र महत्त्वाचं आहे. बाकी एक कंप्लीट झालं चालून, पण जेवण पहिले महत्त्वाचं झालं पाहिजे बाबा. मग काय जेवणाच्या आधी म्हणलं आपलं एक काम राहून गेलं, ते म्हणजे व्हिडिओ काढायचं. म्हटलं व्हिडिओ तर झालंच पाहिजे. पोरं म्हणते बाबा परत आम्हाला घेतलंच नाही. मग पाय मेनू मस्त होता बाबा. जेव्हा बिवाला सगळे म्हणतात जेवण मस्त आहे. ओके. म्हटलं वा विजिट तर सार्थक झालं काहीतरी. हे आमची गँग पा मॅडम, हर्ष, बैराट. जेवण झालं. म्हटलं चला चक्कर मारलं बाबा. जेवण जिरलं तर पाहिजे ना, नाही तर उगाच रिटर्न नको व्हायला. मग काय परत व्हिडिओ चालू केला. मस्तपैकी वाटत होतं वातावरण कायच होतं बाबा. वा. सकाळी उठलो मस्तपैकी. गाणे लावून दिली टीव्हीवर आमच्या गोळ्याना. मस्त आवरलं आलं. म्हणलं सगळ्या पोरामध्ये परत बाबा व्हिडिओ घ्यायचा आपल्याला. चला परत लोणावळ्याला जायचं ते. मग आता काय नाश्ता बी तर महत्त्वाचा होतो ना, कारण पाण्यात कुदायचं म्हणलं एनर्जी पाहिजे पोटामध्ये काहीतरी. म्हटलं घ्या नाश्ता करून बाबा. मग काय घेतला नाश्ता करून. नाश्त्याला पण एक बडगर एक म्हणून होते. वा. म्हणलं जो काही स्टेचं ठिकाण होतं त्याच्यातच पुरी विजिटचे पैसे फिटलं. म्हणलं एकच नंबर मजा आहे. परत म्हणलं सगळ्याला घ्यायलाच पाहिजे. हे आमची सगळी पलटण इलेक्ट्रिकलची. हे आमचे सर मस्त म्हणत्या. सरांचं काय, सर नेहमी खुशच राहते आमच्यावाले. ते कधीच नाराज नाही राहत. त्याच्यामुळे सर कोण एक मोटिवेट घ्यायसारखं आहे. आलं मस्तपैकी वेट एन्जॉयला. हे बाहेर सगळे हाय करू आली. मागची व्हिजिट आपली गेली होती इमॅजिकामध्ये. यावेळेस वेट एन्जॉय होती. म्हटलं वेट एन्जॉय घेऊन बाबा. वेट एन्जॉयमध्ये नेमकं कसं राहतं सगळेच म्हणते वेट एन्जॉय भारी. म्हटलं चला बाबा आपण जाऊन पोहू नेमकं कधी कसा एक्सपिरियन्स आहे म्हणून. मध्ये गेलो मस्तपैकी. सुरू झाला आपला व्हिडिओ. म्हणलं आता फोन आपल्याला नाही जमा करायचा बाबा. इथं काहीतरी हातात काहीतरी बँड बांधत होते. म्हटलं बाबा घ्या बांधून आपण बी. आपलं बांधून झाल्यानंतर म्हटलं बाबा दुसऱ्याचे व्हिडिओ घ्या. हे आमचे सेकंड इयरचे पोरं पहा. ते खूप खुश झाले. व्हिडिओ काढला म्हणल्यावर त्यांना खूपच आनंद होतो. म्हटलं आता आपल्याला बाकीच काय लागत बाबा. पोरं खुश हो राहिले. आपलं काय पाहिजे अजून. हे आमचे बा सगळे थांबले बँड नाही करता. यांना म्हणलं आम्ही मानतो, पण त्यांनी काय ऐकलं नाही. हे बा या आपण आपली पलटणी सगळी बाबा इलेक्ट्रिकलची. आलो मध्ये मस्त. म्हणलं आता चेंज करावं लागेल बाबा. आपल्याला चेंज करून जावं लागेल परत पाण्यामध्ये. मोबाईलला कवर घेतला मस्तपैकी. म्हटलं जावं लागेल बाबा. आता मस्त गेलो चाललो पाण्यामध्ये आपण बाबा. आता पाहू आता पाण्यामध्ये जेवण ते. पाणी तर भलतंच गार होतं बाबा. म्हणलं आता कायच करा आपण. म्हणलं आता एवढं लांब येईल पैसे खर्च करून म्हणल्यावर पाण्याचा एन्जॉय घेतलाच पाहिजे. सुरू झालं मग काय पूलमध्ये डान्स करायचं. म्हणलं बाबा ह्योच आनंद आहे. मग काय पाणी कसं गार लागत होतं, पण मग आता म्हणलं काय गाणे चालू होते म्हणल्यावर मग आता त्यासोबत पाण्याचा एन्जॉय घेतलाच पाहिजे. मग काय हे तर आपण नवीन राईडसाठी थांबलो होतो बाबा. राईडला भलताच वेटिंग करावं लागली बाबा. आपण एकच राईड खेळू त्याच्यामुळं राईड झाली. म्हटलं आता पोटपूजा झालीच पाहिजे बाबा. आपण पुरे पैसे वसूलच करायचे. मग काय म्हटलं आता जेवणच करायचं. पण त्याच्या आधी आम्हाला आमचा कॅमेरा महत्त्वाचा वाटतो. कायच करावं. मग काय काढला मोबाईल आणि झालो सुरू बाबा. जेवण वगैरे झालं. म्हटलं आता चला बाबा नवीन राईड ट्राय करायची आपल्याला. मग काय वेळ खूप होतोय, पण मग हे करणं पण गरजेचं होतं. मग काय ह्या राईडमध्ये बसलो. मला काही समजलंच नाही काय प्रकारे. म्हटलं बाबा आता मस्त बसायचं. पाणी ऑटोमॅटिक पुढे घेऊन जातो. जाऊ द्या म्हटलं पैशाचं फिरताय. मग काय इथे एकमेकाची चालू होती. एकमेकाला पाण्यात पाडायचं. म्हटलं बा आपल्याला हात नका लावू कोणी. आपल्या हातात मोबाईल. जर काय मोबाईल पडला मग तुम्ही पाहून घ्या. म्हटलं बा आपल्याला काही नंतर येऊन पाहत होते लोक नाचत होते. म्हटलं चला बाबा आपण बी घ्या पोहून काय प्रकारे काय नाचू राहिले. गज मजा केली. म्हटलं आता बस झालं बाबा. आता मग काय नाश्ता करून निघायचं होतं. सरच्या ऑर्डर खूप चालू आहे. त्या वेळ होतं म्हटलं चला बाबा. मग काय बाबा चेंज झालो परत जायचं. म्हटलं आता बसमध्ये बसायला. मग काय दिवसभर मजा केली. मग काय चाललो आता. मग काय पण जायच्या आधी यांचं फोटोचं सुरू झालं. म्हटलं बाबा फोटो किती फोटो घ्यायचं काय माहिती बाबा. मग काय म्हटलं जाऊ चला बाबा फोटो घ्यायचा. तर आपण बी होतं. मग काय बसलो आता बसमध्ये जायचं. म्हटलं आता काय बाबा घराकडेच निघायचं. सगळे व्हिजिट झाले आता. मग काय निघावं म्हटलं. हे आमच्या बाजूला आमचे करण भाऊ बसलेत बघा. त्यांनी 3 दिवस पूर्ण व्हिजिट ऑर्गनाईज केली होती. गण झाली पण कोणाला सांगतील. रस्त्यात परत जेवायला थांबलो. म्हणलं बाबा रात्री जायला टाईम होणार. म्हटल्यावर जेवण होणं महत्त्वाचं आहे बाबा. मग काय पण जेवण होणं आधी म्हटले पोरं काहीतरी चक्की घेऊ राहिले. जाऊन पाहावं आता काय पोरं काहीतरी घेत होते. म्हटलं जाऊ दे बाबा घेऊ राहिले. मग काय करते आपल्याला काही घ्यायची इच्छा नव्हती बाबा. आपण राहतो हॉस्टेलवरती. म्हटलं कोणच खाणार बाबा जाऊ द्या. मग काय जेवण करत होते. म्हटलं जाऊ दे बाबा आता सगळे लास्ट जेवण करताय. नंतर काय घरी जेवण करतील सगळे. मग काय आपण आपलं काम करावा ते म्हणजे व्हिडिओ काढायचं. मग काय काढला कॅमेरा झाला सुरू. म्हटलं बाबा दुसरं कामच काय आपल्याला व्हिडिओ काढायचे.
ही आपली गँग पहा जेवण करेल सगळे. आता जेवण केल्यानंतर सगळे बसमध्ये सनाट झोपणार आहे. आपल्याला माहिती होतं बाबा म्हटलं की हा व्हिडिओ काढून मग काय करते जेवण झाले आणि डायरेक्टली छत्रपती संभाजीनगर आल्यावर सगळे उठले. म्हणलं बापरे छत्रपती संभाजीनगर काय झालं कळलं पण नाही आपल्याला. तर अशा प्रकारे आपली 3 दिवसाची व्हिजिट होती मित्रांनो. 3 दिवस कसे गेले कळले पण नाही. पण म्हणलं आता घरी बी तर जावंच लागेल का तरी मग काय आलं छत्रपती संभाजीनगर उतरला बाबा. मग काय अशा प्रकारे आमची 3 दिवसाची व्हिजिट संपली मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.